मित्रांनो नमस्कार. तुम्हाला माहीत आहे सद्यस्थितीमध्ये आपल्या देशात लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि त्यातच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा लोकसभेच्या 48 जागांसाठी मतदान होणार आहे. परंतु लोकसभेची निवडणूक होत असताना शेतकऱ्याच्या शेतमालाला म्हणजेच सोयाबीन, कापूस यांना काय भाव मिळत आहे याची सत्ताधाऱ्यांना कोणतीही कल्पना नाही किंवा कोणतेही घेणे देणे नाही. त्यावरच आजचं हे गीत आहे. सत्ताधारी आहे आपल्या निवडणुकीच्या तालात. सत्ताधारी आहे आपल्या निवडणुकीच्या तालात. भाव पाडून सोयाबीन आणि कापसाचे हसून राहिले गालात. सत्ताधारी आहे आपल्या निवडणुकीच्या तालात. भाव पाडून सोयाबीन आणि कापसाचे हसून राहिले गालात. यंदाच्या नापिकीनं शेतकऱ्याला मारलं. होतं नव्हतं ते भाव पाडून आता सत्ताधाऱ्यांनी बुरलं. यंदाच्या नापिकीनं शेतकऱ्याला मारलं. होतं नव्हतं ते आता सत्ताधाऱ्यांनी भाव पाडून शेतकऱ्याला बुरलं. सत्ताधारी आहे आपल्या निवडणुकीच्या तालात. सत्ताधारी आहे आपल्या निवडणुकीच्या तालात. भाव पाडून सोयाबीन आणि कापसाचे हसून राहिले गालात. निवडणुका पाहून सरकारनं मदत केली जाहीर. निवडणुका पाहून सरकारनं नापिकीसाठी मदत केली जाहीर. तुटपुंजी रक्कम देऊन आपली जाहिरातच केली पद्धतशीर. निवडणुका पाहून सरकारनं नापिकीची मदत केली जाहीर. तुटपुंजी रक्कम देऊन सरकारनं आपली जाहिरातच केली पद्धतशीर. सत्ताधारी आहे आपल्या निवडणुकीच्या तालात. नापिकीची रक्कम खात्यात जमा होण्यासाठी दिला VKYC नंबर. नापिकीची रक्कम खात्यात जमा होण्यासाठी दिला VKYC नंबर. अन साईट ठेवली बंद अन शेतकरी चकरा मारून राहिला 100. नापिकीची रक्कम खात्यात जमा होण्यासाठी दिला VKYC नंबर. साईट ठेवली बंद आणि शेतकरी चकरा मारून राहिला 100. शेतकरी चकरा मारून राहिला 100 भाऊ. सत्ताधारी आहे आपल्या निवडणुकीच्या तालात. सत्ताधारी आहे आपल्या निवडणुकीच्या तालात. भाव पाडून सोयाबीन आणि कापसाचे हसून राहिला गालात. धन्यवाद.